सुप्रसिद्ध कवी आणि गीतकार प्रवीण दवणे हे चपराक परिवाराचे महत्त्वाचे लेखक आहेत. गेल्या काही काळात साहित्य चपराक मासिकाच्या दिवाळी अंकातून त्यांनी जे समाज चिंतन केलेलं आहे ते दखलपात्र आहे. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करताना वाचकांना योग्य दृष्टी देण्याचं काम ते करतात. यंदाच्या चपराक दिवाळी अंकातही त्यांनी आजूबाजूची परिस्थिती पाहून असामान्य असलेला सामान्य माणूस कसा संभ्रमित होतो याचं चित्र रेखाटलेलं आहे. हा लेख जरूर ऐका. अशाच उत्तमोत्तम साहित्यासाठी चपराकचं हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. साहित्य चपराक मासिकाचा दिवाळी अंक मागवून आपली अक्षर दिवाळी धूमधडाक्यात साजरी करा. मी एक संभ्रमित. राजकारण असो की समाजकारण, साहित्य असो की सांस्कृतिक वातावरण, पदोपदी संभ्रमाचे घोरे आहेत. चकव्यात हरवावे आणि आपल्याच घराचा रस्ता आपल्याला सापडू नये अशी बेसुमार वातावरण आहे. सामान्य माणूस म्हणून आजच्या वर्तमानाचे फक्त काही संभ्रम मांडण्याचा हा प्रयत्न. घटना प्रातिनिधिक आहेत, याला समांतर असंख्य घटना घडत आहेतच. लिहिणार किती नि सांगणार कोणाला आणि कोणाकोणाला. कुंपणच शेत खातंय, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. ही बालपणी मराठी पुस्तकात वाचलेली म्हण वाक्प्रचार आपण सत्यात जगत आहोत. ज्यांच्याकडे सामान्य भाबड्या जनतेने आशेने व आधारासाठी पाहावे, ज्या राजकीय मंडळींच्या हाती जनता श्रद्धेने आपले नशीब सोपवते, त्याच हाताने जनतेचा गळा आवळून मधांध रानदांडगेपणाने खुर्चीला लोंबकळत षडयंत्र करताना खुलेआम दिसत आहेत. समाजातल्या एकूण एक व्यवहारात पराकोटीची भेसळ झाली आहे. युवकांना कुठले दीपस्तंभ दाखवावेत हे समजेनासे झाले आहे. ज्ञानाच्या जोडीने माणूस मनाने विशाल व सर्वसमावेशक होण्याऐवजी माहिती व तंत्रज्ञानाच्या अधिक तरबेज आकलनाने पशुत्वाकडे निघाला आहे. कवी अनिलांची सारेच दीप कसे मंदावले आता, ही ओळ पुटपुटत काळोखात बसावे आणि काळोखातच विरून जावे अशी संवेदनशील माणसाची तरी मनस्थिती झालेली आहे. अशा मनस्थितीतील काही कवडसे म्हणजे हे संभ्रमाचे तुकडे. 1. हा संभ्रम जरा 1.5-2 वर्षापूर्वीचा. मास्क प्रतिबंधित काळातील विनामास्क व्यक्तीला 200 रुपयाची दंडपावती फाडण्यास रक्षक जागोजागी सज्ज होते. मीही टॅक्सी करून दूरदर्शनवर रेकॉर्डिंगला चाललो होतो. मास्क लावलेला होताच. 20-25 मिनिटांनी पाणी पिण्यासाठी म्हणून बॅगेतील पाण्याची बाटली मी काढली आणि आता पाणी प्यायचे त्या नाकाजवळील परिसरात ओठ असल्याने मी जरा मास्क खाली सरकवला. मला काही कळण्याच्या आतच टॅक्सी चालक आला. टॅक्सी बाजूला घ्या असा खाकी आदेश आला. मला काही कळेच ना. वर्दीतला इसम म्हणाला, द्या 200 रुपये. कसले? आपण मास्क काढला होतात, आत्ता घातलात. पण पाणी प्यायचे तर मास्क काढायला नको का? ते माहीत नाही, 200 रुपये द्या. पण पाणी पिण्यासाठी म्हणून मी. लगेच त्याने बोलताना 2-4 फोटो दाखवले. हा पहा फोटो. आहे मास्क? आहे की, पण पाणी पितोय म्हणून. पण नाकावर आहे का? चला या बाहेर, गाडी तयार आहे. साहेबांशी बोला, तिथं 1000 रुपये भरा. मी अन्यायाला सामोरा गेलो. गपचपून 200 रुपये भरले. गाडी सुरू झाली. डोळ्यात पाणी भरले होते. दुःख 200 रुपयांचे होते का? उद्वेग कसला होता? मी त्या रानदांडग्या आक्रमकतेशी मुकाबला करू शकत नव्हतो. सामान्य होतो मी. माझ्यासमोर सिग्नल जवळून शेकडो निधड्या छातीचे
मस्तवाल तरुण मुजोरीत जात येत होते आणि माझ्याकडून पावती फाडून दिवसाचे दिलेले टार्गेट पूर्ण करणारी वर्दी मंडळी त्यांच्यापुढे हतबल होती. त्यांना नियम नव्हते, बंधन नव्हते, परंतु नियम पाळणाऱ्या सामान्य माणसाचे शोषण करण्यात यंत्रणा गुंतलेल्या दिसत होत्या. जत्रा, बाजार, समुद्रकिनारे विना मास्क फिरत असताना जी यंत्रणा हतबल असते ती एकट्या सज्जनाला पकडून मात्र दंडेली करते का? संभ्रमात मन भोवंडते. सभांना उसळलेली गर्दी, मी नाही मास्क घालणार जा म्हणणारे नेते, त्यांच्या नियम न पाळण्याच्या रील्सना लक्षावधी लाईक्सचा वर्षाव, मरणाला सुद्धा न जुमानणारी, यमालाही डरवणारी ही मंडळी या आजाराला बळीही पडत नाहीत. जरा शिंक आली वाटताना यांना दशतारांकित हॉस्पिटलात उपचार सुरू होतात. पुन्हा बाहेर आलं की जत्रेत पोळ घुसावा तसा आडदांडपणा सुरू. 2. प्रलयात जग वाहून जातानाही मीच सत्ताधीश होणार. सारे जग संपून गेले तरी मी एकटा अजरामर असणार. हा भ्रम मुजोर राजकारण्यांना येतो तरी कुठून? हाही माझा संभ्रम आहे. स्वतःच्या बँक खात्यातील व खात्यात मावणारच नाहीत अशा हजार कोटींची लागवड करणारे चेहऱ्यावर भयाचा एकही ओघळ येऊ न देता कसे फिरतात? आणि आपण रिक्षाचालकाला द्यायला 1 रुपया जरी सुट्टा नसला तरी 2 रुपये देऊन, ठेव बाबा माझा तुझ्याकडे, पण तुझा 1 रुपयाही नको मला, या भावनेने निश्चिंत होतो. आपल्या पिढीवरील हे संस्कार आणि त्याच पिढीत जन्मलेले आपल्याच एवढ्या वयाचे हे समाजकारणाचा बुरखा पांघरलेले चेहरे, यांच्यावर संस्कार तरी कुठले झाले असतील, हा माझा संभ्रम आहे. यांना झोप येते कशी? जे दुसऱ्याचे आहे ते मी ओरबाडून लुटले आहे ही भावना या मनांना छळत नाही का? की यांना मनच नसतं? मला आपला हा एक संभ्रम आहे. मी समोर बघतो, फुटपाथ अडवला म्हणून सणासुदीला झेंडूच्या माळा विकणाऱ्या, आंब्याच्या पानांची तोरणे विकणाऱ्या, सणासमारंभाच्या मोसमात जे 4 पैसे मिळतील त्यावर वर्षभर गुजराण करणाऱ्या वनवासी आदिवासी श्रमजीवी विक्रेत्यांना काठीने बडवले जाते, हुसकावले जाते आणि मिळकती इतक्याच लाचेने चिरडले जाते. पण त्याच फुटपाथवर आपल्या मजुरीचे 1000 पाय पसरवून वाढलेली अनधिकृत दुकाने, दिलेल्या जागेपेक्षा अनेक फूट छप्पर बांधून बळकावलेल्या जागा, त्यांना मात्र अभय असते. गल्ल्याजवळच्या देवात्म्याला 100-200चा जाड हार घालणाऱ्या, 10 बोटात 8 जाडजूड अंगठ्या, गळ्या इतकाच घनदाट सुवर्णमाळा घालणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना सलाम ठोकणारी मुजोर व्यवस्था, पोटाच्या खळगीसाठी रानफुलांचे हार विकणाऱ्या विकल विवश श्रमिकांसाठी कुठे जाते? मला आपला हा संभ्रम आहे खरा. 3. हल्ली ना मनावर एक दडपण येत असतं अधूनमधून. एखादी व्याधी येते, काही काळाने निघूनही जाते, पण समाजाला झालेली विस्मृतीची व्याधी, त्याचं काय करायचं? एखादी सनसनाटी बातमी 1000 वेळा दाखवून जीव ओरबाडला जातो. सारा समाज नकारात्मक संमोहनाने गलित गात्र होतो. एकमेकांना कपटकारस्थानाने बदनाम करण्याचे, विकृतींना चित्रित करून उघडे नाडे करण्याचे तंत्र व्यापारीदृष्ट्या यशस्वी होते. आता अमुक व्यक्तीला न्यायाला सामोरे जाऊन चांगली कठोर शिक्षा होणार बरे का, अशा भाबड्या नागरिकांना ती बातमी समाजाने विसरावी म्हणून नवे कारस्थान चित्रित होते. समाज नावाची गरीब गाय नवी बातमी चघळत हृदयाचे ठोके वाढवत, रक्तदाब, वाढलेला मधुमेह यावर गोळ्या घेत हतबल होते. दडपणावर दडपण, याचेही एक भयानक मार्केटिंग तंत्र बुद्धिमान यंत्रणाने विकसित केले आहे की काय? आणि याने शेवटी साधायचे काय? रानाला वणवा लावणाऱ्या माणसांना पुन्हा त्याच रानात जळावे लागणार ना? ही कुठली अवस्था? मी संपलो तरी चालेल, पण जगालाही संपवेन. अणुयुद्धापेक्षाही भयंकर हे षडयंत्र माध्यमांच्या रंगमंचावर सतत घडून
समाजाला रटरटत ठेवण्यात कुठला आलाय आनंद? समाजाच्या स्मरणकोशाला सतत धक्के देत समाज राजकारणाला कायमची सोडचिठ्ठी दिलेले राजकारण करत राहायचे ही वृत्ती तरी कोणती? समाजाला सारखं घनघोर तणावात ठेवायचा या मंडळींना तणाव येत नसेल का? अहोरात्र ही मंडळी फक्त कुरघोडी, डावपेच, कारस्थान, गुन्हे करणे, मग ते लपवणे या दंग राहण्यात आपण देश, समाज तर दूरच पण स्वतःचेही किती अपरिमित नुकसान करत आहोत याची जाणीव कधीतरी झोप न लागण्याचा अंश कुणी होत असेल का? कुठल्या रसायनाने ही दगडमने निसर्गाने बनवलेली असतील? त्यांचे वृद्ध आईबाप, बायको, मुलं यांच्यावर या बेसुमार मुजुरीचे सावट कधीतरी पडत असेल का? माझ्या मनात संभ्रम आहे. केव्हा तरी यांची सदसद नव्हे पण विवेक बुद्धी जागी होत असेल का? समाजाची स्मरणे नोंदी पुसून टाकीत नव्या काळ्या अक्षरांची नोंद करणारी ही बुद्धी तरी कोणती? श्रद्धांजलीनी शुभारंभ, उद्घाटने सारख्याच मखपणाने करणारे हे पाषाणपण समाज ज्यांच्या खांद्यावर विश्वासून मान टाकतो ते कसे करू शकतात? मन संभ्रमित आहे. आता ज्याप्रमाणे पदोपदी जाहिरातींचा ससेमिरा आपण चुकू शकत नाही, त्याप्रमाणे जरा बातमी बघण्यासाठी टी व्ही चालू करा. केवळ प्रतिक्रियावंतांची इतकी जंत्री दाटलेली दिसते. या प्रतिक्रियांची उत्तरक्रिया कशी करावी हाच एक प्रश्न भेडसावत असतो. ठीक आहे, प्रवक्ता असणं ही तुम्हाला पक्षानं दिलेली चाकरी आहे, मान्य. तीच तुमची रोजीरोटी आहे, हेही मान्य. पण या सर्वांच्या पलीकडे माणूसपण नावाची एक गोष्ट असतेच की नाही? सतत अगदी श्वासोच्छ्वासातल्या गतीने घडलेल्या न घडलेल्या कल्पनेतल्या दंतकथेतल्या प्रतिक्रिया देऊन देऊन या प्रवक्ता नावाच्या अपरिहार्य झालेल्या जमातीला वीट येत नसेल का? सतत नाटकी का होईना उच्च रवाने भांडून भांडून यांचा रक्तदाब अचानक उच्च किंवा कधी एकदम कमी होत नाही का? अगदी बेतलेली स्क्रिप्टेड का होईना एकमेकांची कुलगंडी काढून पुन्हा दुसऱ्या दिवशी टोपीचा रंग बदलून अव्याहत बडबडत राहणे यांना कसे जमते? मला तरी प्रश्नच पडतो. थकतच नाहीत. पुन्हा दुसऱ्या दिवशी वेगळे जॅकेट घालून तयार. त्यातल्या अनेकांना म्हणे निद्रानाश होतो, असं मी बाहेरून ऐकलं. तो होवो किंवा न हो, पण अगदी बाहेरचे औषध घेऊन तरी की कमीत कमी 2 तास तरी त्यांना भणभण विरहित शांत सुखनिद्रा येत असेल का? 24 तासातील प्रत्येक अंश फक्त राजकारण, डावपेच करणाऱ्यांना कधीतरी जगजीत सिंगची एखादी तरल गझल, पंडित शिवकुमार शर्मांची हळुवार संतूर ऐकावीशी वाटत असेल का? आयुष्यात माणूस म्हणून आनंद घेण्याचे अनेक क्षण येतात. असतात साधेच, पण आयुष्य अर्थपूर्ण करतात. एखादं आवडीचं पुस्तक आपल्याला एका वेगळ्या समृद्ध जगात नेतं. एखादी बालकवींची, महानोरांची तरल कविता आपलं भावविश्व समृद्ध करते. या प्रतिक्रियांच्या ढिगाऱ्यात स्वतःला अडकलेल्यांनी जगाला अडकवणाऱ्या प्रवक्ता मंडळींना हे असे सुंदर खाजगी क्षण जगता येत असतील का? का दिवसभर आरडाओरड, आदळापट आणि या बोटावरील चिन्ह त्या बोटावरील करीत दिवस घालवण्यातच यांच्या जन्माचे सार्थक होते? काय घडत असेल नेमके? मला संभ्रम आहे. मला आणखी एक संभ्रम आहे. 50-50 वर्षे सत्तेवर किंवा सत्तेभोवतीच ज्यांचे आयुष्य भिरभिरत गेले त्यांना कधीच आपल्या दुष्कृत्यांचा, स्वार्थामुळे केलेल्या राष्ट्रविनाशी कृत्यांचा पश्चाताप होत नसेल? आपण आयुष्यभर जनतेला चकवतच मलईदार जगलो, पण देह सोडल्यावर अनुयायांनी नाईलाजाने उभारलेल्या पुतळ्याव्यतिरिक्त या देशात सामान्य नागरिकांनी स्मरणात ठेवावे असे कुठले काम केले आहे? आपल्या घरातील पुढच्या पिढीला तरी जमीन जुमला, बंगलावाडी, अमाप काळा पैसा या व्यतिरिक्त कुठला वारसा ठेवला आहे? समाजाने तर सोडाच, पण घरातल्या आपल्या मुलानातवंडांना दिशा देणारा कुठला संस्कार केला आहे? त्यांच्या डोळ्यासमोरच त्यांची नवी पिढी उल्का होऊन राख होताना पाहताना आपण आता तरी बदलावे असे त्यांना क्वचित तरी वाटत असेल का? असे असंख्य का? असे असंख्य संभ्रम.
एकाकी एकट्याच्या वाटचालीत या मंडळींच्या धाकाने काही संभ्रम तर मनाच्या माळ्यावरच पडून राहणार आहेत. पण ते असंख्य का मागची तगमग त्यांना कधीतरी कळणार आहे का? अजून एक संभ्रम. मी एका समर्थ लोकशाहीचा प्रामाणिक घटक आहे. हा भ्रम जपत जपत वाढत असलेले हे फक्त काही संभ्रम.